नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. मी प्रजेश पार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील एका अशा मंदिरात ज्याचा इतिहास 1600 वर्ष प्राचीन आहे. हे आहे कर्णेश्वर महादेव मंदिर. पांडवकालीन बांधकाम आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जडलेलं हे भव्य मंदिर. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. मित्रांनो, आत्ता आपण आहोत संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणी आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत श्री छत्रपती संभाजी महाराज रोड, संभाजी पथ, आणि याच्याच मागे म्हणजे फक्त हाकेच्या अंतरावर सरदेसाई वाडा आहे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आली होती. आपला वाडा बघून झालेला आहे. ती व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला, आता आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ. मित्रांनो, या व्हिडिओ अगोदर मी संगमेश्वरमध्ये 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यातील एक म्हणजे गरम पाण्याचे कुंड म्हणजे आरवली या ठिकाणी आहे, दुसरं म्हणजे सरदेसाई वाडा आणि तिसरं म्हणजे त्याच वाड्याच्या मागे असलेले हजारो वर्षापूर्वीचे शिवमंदिर म्हणजेच प्राचीन शिवमंदिरे जे चालुक्यकालीन आहेत असं म्हटलं जातं. त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता. चला, आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. मित्रांनो, मंदिराच्या आवारात आपण प्रवेश करताच आपल्याला डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर पाहायला भेटतं, जे आहे सूर्यदेवाचं, आणि त्याच्याच समोरच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. आता आपण आहोत मंदिराच्या मागच्या बाजूने आपण प्रवेश करतोय आणि हे बघा, म्हणजेच पश्चिमेला मंदिराच्या तुम्हाला हे सूर्यदेवाचं मंदिर पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश करायला आपल्याला 3 दरवाजे आहेत, एक पूर्वेकडे आणि 2 उत्तर आणि दक्षिण बाजूस आहेत. मित्रांनो, हे मंदिर 1600 वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं. काही जाणकारांकडून असं सुद्धा सांगितलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे, जे त्यांचा मोठा भाऊ कर्ण यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आला होता. मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला ह्या 2 मूर्त्या पाहायला भेटतात. हे बघा, इकडे काय आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला ही मूर्ती पाहायला भेटेल. अशा म्हणजे 3 दरवाजे आहेत ना, त्या 3 दरवाज्यांवरती तुम्हाला असं छोट्या छोट्या मूर्त्या कोरीव काम केलेल्या पाहायला भेटणार आहेत. चला, आता आपण आतमध्ये प्रवेश करू. आतमध्ये येताच आपल्याला या अशा भिंतींवरती छोट्या मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतात, जे यक्ष यक्षिणी किन्नर देवी देवतांच्या बनवण्यात आलेत. आणि हे जे तुम्ही पाहताय ना, हा अखंड दगड आहे आणि त्याच्यावरती ही उपडी ताटं बनवण्यात आलेत. असे 5 ताटं आहेत, जे पांडवांची ताटं असे बोललं जातं. आणि दुसरं म्हणजे एक ताट आहे कर्णाचं, त्याच्यावरती नंदी भगवानची मूर्ती बनवण्यात आली आहे. आतमध्ये जाताच आपल्याला ते पाहायला भेटणार आहे. आता आपण आहोत बाहेरच्या बाजूस आणि हे बघा, हे दरवाजावरती कोरण्यात आलेल्या छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत. मित्रांनो, एवढं ॲडव्हान्समध्ये हे काम केलं होतं त्यावेळी, म्हणजे 1600 वर्षापूर्वीचे हे काम, आणि एक सुद्धा मशिनरी न वापरता बनवण्यात आलं. हे बघा, हे कर्णाचं ताट आहे असं सांगितलं जातं, त्याच्यावरती नंदी भगवानची मूर्ती आहे. आता आपण आहोत मुख्य मंडपात, जो 4 प्रमुख खांबांवरती बनवण्यात आला आहे आणि अतिशय सुंदर खांब आहेत मित्रांनो. आणि हा जो दिसतोय भाग तो आहे गाभारा. त्याच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण की बाहेर लिहिलं आहे की आतमध्ये प्रवेश करू नये, जे कर्णेश्वर महादेवाची जिथे पिंड आहे. भरपूर लोक मित्रांनो आतमध्ये येते, त्यामुळे मी जास्त वेळ आतमध्ये थांबलो नाही, कारण की गर्दी होत होती आणि मी व्हिडिओ बनवतोय आणि मग ते थांबलेत मागे, तर बरोबर वाटत नाही ते. त्यामुळे मी आलो आहे बाहेरच्या बाजूला, जिथे आहे गणपतीचं मंदिर. हे मंदिर मित्रांनो, जे मुख्य मंदिर आहे कर्णेश्वर महादेवाचं, त्याच्याच समोरच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे आहे. आणि आपण ज्या बाजूने मंदिरामध्ये प्रवेश केला होता ती होती उत्तर दिशा. मित्रांनो, असं सुद्धा सांगितलं जातं की इथे छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी यायचे, म्हणजे त्यांनी सुद्धा या मंदिराला भेट दिली आहे. कारण की संभाजी महाराज जेव्हा कसब्यामध्ये थांबायचे सरदेसाई वाड्यामध्ये, तेव्हा ते ह्या मंदिराला आवर्जून भेट द्यायचे असं सांगितलं जातं. हे बघा, आता आपण आहोत पूर्वेकडे आणि पूर्वेकडची बाजू ही बघा, आणि पूर्वेकडेच समोरच्या दरवाजासमोर तुम्हाला ह्या 2 छोट्या मोठ्या मूर्त्या पाहायला भेटतात. मित्रांनो, एवढं जबरदस्त बांधकाम केलं आहे ना. हा जो आपण पाहतोय ना, हे खालचा पाया आहे आणि त्याच्यावरती हे मंदिर बनवण्यात आले. मित्रांनो, असं सुद्धा सांगितलं जातं की हे चालुक्यकालीन मंदिर आहे, कारण की ह्याची बनावट जी आहे ना, जेवढे मी मंदिर पाहिलेत गुजरातमध्ये, ते चालुक्यकालीन मंदिर सेम टू सेम असेच आहेत. एक म्हणजे आपण पाहिलेला दाहोदमधील बावका शिव मंदिर, तो सुद्धा हजारो वर्ष जुना मित्रांनो मंदिर आहे, ज्याला मोहम्मद बेगडाने तोडलं होतं. आत्तासुद्धा तुम्हाला थोडे अवशेष त्याचे पाहायला भेटतील. सेम टू सेम अशाच बनावटीचं ते सुद्धा मंदिर बनवण्यात आलं होतं. गुजरातमध्ये अशी भरपूर मंदिर आहेत. एक म्हणजे मोढेराचं सूर्य मंदिर, ते सुद्धा असंच आहे.
आणि सर्वात मोठा पाया असलेलं नवलखा मंदिर जे भानवडमध्ये आहे ते सुद्धा सेम टू सेम असंच आहे. असो, आता आपण आहोत कर्णेश्वर महादेव मंदिराजवळ, त्यामुळे आपण याच मंदिराबद्दल चर्चा करू. आता आपण आहोत दक्षिण दिशेला आणि दक्षिण दिशेचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर आपल्याला गणेशाची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो, असं सुद्धा सांगितलं जातं की हे मंदिर जेव्हा पांडवांनी बनवायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांना देवीचा आदेश होता की हे मंदिर एकाच रात्रीत बनवण्यात यावं, पण हे मंदिर एका रात्रीत पूर्ण झालं नाही, म्हणून अर्धच काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि वरचा जो भाग आहे ना कळसाचा, तो विटांपासून बनवण्यात आला आहे आणि हा जो खालचा काम आहे ना हे पांडवांनी बनवण्यात आलं होतं असं सांगण्यात येतं. आता हे किती खरं आहे ते मलासुद्धा माहिती नाही, मी विकिपीडियावरती सर्च केलं, त्याच्यामध्ये हेच सांगण्यात आलं आहे. असो मित्रांनो, आत्ता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला. मी जास्त काही इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की प्रत्येकाने इतिहास त्याच्यानुसारच मांडलेला असतो. त्यामुळे मी जे दिसतं ना तेच जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो. जे आपले पूर्वज आहेत ते किती ॲडव्हान्स होते, त्यांनी कसं कसं काम केलं आहे हेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. असो मित्रांनो, इथून फक्त हाकेच्या अंतरावर 3 नद्यांचं संगम होतं. एक म्हणजे वरुणा नदी, दुसरी अलकनंदा आणि तिसरी म्हणजे शास्त्री नदी. म्हणूनच या ठिकाणाला संगमेश्वर असं नाव देण्यात आलं. चला मित्रांनो, आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला, त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये माझ्याकडून चुकूनही चुकीची माहिती देण्यात आली असेल तर मी माफी मागतो. माझा कोणताही चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू नाही आहे. त्यामुळे चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव.